कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय मम्मी पप्पा, मी तुम्हाला खूप मिस करते, खूप 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 मिस करते। मी कधीही तुम्ही दोघांना एवढं मिस नाही केलं आहे जेवढं मी इकडे येऊन करते, कारण की मी लहान असताना तुम्ही दोघांबरोबर गावाला जायची। मी एवढं काही ट्रॅव्हल केलं आहे, पण नेहमी आपण फोन कॉल्स व्हिडिओ कॉल्समध्ये कनेक्टेड होतो, पण यावेळी ते ऑप्शन नाही आहे माझ्याकडे की मी तुमच्याशी कनेक्टेड राहू। तर त्यामुळे पप्पांना प्लीज, मम्मी आय नो तू खूप स्ट्रॉंग आहे, पण पप्पांना प्लीज बोल की ते मला मिस करून रडायचं नाही, कारण की ते नॉर्मली पण जर माझा कॉल दिवसात 2-3 जर नाही झालं त्यांच्याशी बोलणं, तर ते मला मिस करून रडतात। तर आता तर इट्स बीन के ऑलमोस्ट 40 डेज झालेत आणि मी तुम्ही दोघांशी बोलली नाही आहे। तर मला तुम्ही दोघांची हेल्थची खूप चिंता आहे। आज दाद्याने यांना नवीन मोहीम दिली। यात आपल्या मुली पोस्टमन झाल्या, दिलेली पत्र घरोघरी वाटली, वाचून दाखवली। दुसऱ्यांच्या घरी पत्र पोहोचवणाऱ्या या मुलींसाठी त्यांच्या घरातून देखील पत्र आली आणि महाराष्ट्राचे लाडके पोस्टमन काका सागर कारंडे यांनी ती वाचून दाखवली। पत्रांद्वारे घरच्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि आता निकालाची वेळ आली। बघूया या निकालात नेमकी काय मजा दडली आहे। आता वेळ आलेली आहे निकालाची। आजचा निकाल हा 2 निकषावर आहे। पहिला, ज्यांनी पत्र व्यवस्थित पोहोचवली, आणि दुसरा, ज्यांनी पत्र व्यवस्थित वाचून दाखवली। काय झालं स्नेहा? पत्र वाचता नाही आलं बरोबर। ठीक आहे ना, प्रयत्न केलास ना, हो ते महत्वाचं आहे। आणि आजच्या मोहिमेचे विजेते असणार आहेत 1 नाहीये, 2 नाहीये, काळूवाळू यावेळेला विजेते 3 आहेत। 3? हो, वाह। चला तर आता बघूयात विजेते कोण आहेत। तर विजेत्यांची नावं घेतोय मी। पहिलं नाव आहे संस्कृती, दुसरं नाव आहे अंकिता, आणि तिसरं नाव आहे चहा, ढोबळ्यांचा चहा म्हणजे रसिका। थँक्यू। अभिनंदन तुमचं, तुम्ही मोहीम फत्ते केलेली आहे। आणि काय असतं आपल्याकडे मोहीम फत्ते केल्यावर काय मिळते? मजा। अंकिता मजा। आणि फत्ते नाही केल्यावर काय मिळते? सजा। तर तुम्हाला मिळणारी मजा अशी आहे, तुम्हाला तुमच्या घरचे भेटणार आहेत, पण व्हिडिओच्या माध्यमातून। चला पहिली भेट घालूयात आपण रसिकाच्या घरच्यांची। अरे मी बोलू का तू बोलणार आहेस? लावा रे। रसिका बेटा, कशी आहेस तू? मजेत? 9:30 वाजताच आम्ही रोज वेट करतो कधी हा शो लागणार म्हणून, आणि बाळाचं संगोपनाचा टास्क तू खूप उत्तमरित्या पार पाडलास। त्यावेळेस तू खूप भावुक झालेली। माझं थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे माझा स्पष्ट आवाज तुला ऐकायला मिळणार नाही, तरी माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचतील। रसिका, कशी आहेस तू? नक्कीच तू बरी असशील। मला तुझं पत्र मिळालं आणि त्याच्यात तू लिहिलंय की तुला खूप त्रास होतोय, पण तू हार मानू नको, आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत। आणि तू जे टास्क करते त्याच्याबद्दल खरंच खूप प्राऊड फील होते मला। जी मुलगी एक मुंगी पण मारायची नाही, पकडायची नाही, आज ती कोंबड्याचं टास्क, म्हशीचं टास्क, खेकड्यांचं टास्क एवढं छान तू जे केलंय त्याच्याबद्दल खरंच आम्हाला खूप अभिमान आहे।
की आज तुझे फॅन फॉलोअर्स एवढे वाढलेत, सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात. रसिका, कशी आहेस बेटा? तुझ्या मला खूप आठवण येते. असं पहिल्यांदा झालं. तुमच्यापासून इतके दिवस कधीच दूर राहिले. तू तिथे कशी राहत असेल याची खूप काळजी वाटते. तू आतापर्यंत जे काही टास्क केले खूप चांगले केले. मोहीम पूर्ण कर, माघार घेऊ नकोस आणि तू जिंकून ये, बस एवढंच. मम्मीला बघून खूप 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 चांगलं वाटलं खरंच. ऑब्व्हियसली एका महिन्यानंतर बघत आहे, माझी बहिणीला बघून, माझ्या पप्पांना बघून. कशी वाटली डबल मजा? आजचा दिवस मी टॅटू करणार आहे. मी खरंच टॅटू करणार आहे. आजची तारीख मी इथे एकदम बोल्डमध्ये लिहिणार आहे, बावधन, आणि बाजूला डेट. थँक्यू सो मच हार्दिक दादा, थँक्यू सो मच झी मराठी. तुम्ही एवढं चांगलं बक्षीस दिलं मला. आज मी खरंच नाही झोपणार आहे. अंकिता, तूच बोल आज. लावा की. हाय माऊ, कशी आहेस? मस्त. नक्की मजेत असणार, कारण मी बघते तुझा शो. खूप मजेने करत असते आणि चिंगडी हा नाव तुला एकदम शोभून दिसतं. पण खरं सांगू, त्या दिवशी जेव्हा तुला ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जात होते ना, खूप रडायला आलेलं आणि असं वाटत होतं उडून येऊ तिकडे आणि तुला मिठीत देऊ आणि तुला बरं करू. माऊ, आय लव्ह यू माऊ. आय लव्ह यू टू. आठवते दिवस, 2017चे दिवस माऊ कसे होते आपले. तूच सांगितलं होतं ना माऊ आपल्याला की मी घाबरू का पप्पा, मी तुमच्या पाठीशी आहे. तसेच धाडसीने काम करत राहा, नाव पुढे कर, अख्खं जग तुझ्या पाठीशी आहे माऊ. तुझ्यासाठी एक गाणं डेडिकेट केलंय. लेक माहेराचा सोन, लेक सौख्याचा औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, शुभ मंगल कन्या जन्म, कन्या जन्म. थँक्यू. तुझी काळजी घे. वी लव्ह यू, वी मिस यू. आय लव्ह माऊ. आय लव्ह माय चिंगडी. मी तरी 3 ड्युटीज केल्यात गाईज एका दिवसात. ॲटलिस्ट मी कोणाला तेवढं नाही करायला होते. आज अंकिताने केलंय फक्त. हॅट्स ऑफ टू यू अंकिता, व्हेरी गुड. हे बघ, मी पण लंचचं सगळं केलंय. लंच ब्रेकफास्ट डिनर 4 जॉब्स असतात एका दिवसात. मी पण केलं, पण दॅट इज ॲक्च्युअली काउंटेड एज 1. मी 45 मिनिट्स ऑलमोस्ट एव्हरी डे उठली आणि मी झाडू मारलाय नुसता. तर इकडे जर कोणी बॅटरीसाठी रडते, दॅट इज व्हेरी चाइल्डिश मला वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.